नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींची जो हप्ता आहे तो बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता काय झालेला आहे, भेटलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यापासून वंचितही राहिलेल्या आहेत. त्यानंतर परत त्याच लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. आणि काही लाडक्या बहिणींना पूर्णतः हप्ता काय झालेला आहे, भेटलेला आहे. पण आता कसं काही लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, 2 ते 3 हप्ते मग ऑक्टोबरचाही भेटलेला नाही, नोव्हेंबरचाही नाही आणि डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही. काहींना हप्ते पाठीमागं बंद पडले होते, पण के-वाय-सी केल्यानंतर परत त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, चालू झालेले आहेत. पण के-वाय-सी करता-खेपी ज्या लाडक्या बहिणींनी चूक केली होती आणि परत शासनाने आपल्याला के-वाय-सी दुबारा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी दुबारा परत केली आहे आणि व्यवस्थित केली आहे, त्यांचे हप्ते अविरत चालू राहणार आहेत. त्या हप्त्यांना काहीही अडचण येणार नाही. बघा आता कधी होय, नोय, होय किंवा नाही असं करता-खेपी काहींच्या आता चुकलेलं आहे ऑप्शन आणि ते चुकलेलं ऑप्शन असल्यामुळं तुम्ही जरी लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये पात्र आहेत, त्या निकषामध्ये बसत असाल, तरी तुम्ही होय किंवा नाही हे ऑब्लिकमध्ये होतं. ते करता-खेपी ज्यांचं चुकून होय झालेलं आहे, जिथं नाही करायचं आहे तिथं नाहीचं होय झालेलं आहे, अशी जी चूक झालेली आहे, त्या लाडक्या बहिणीचे हप्ते सध्या स्टॉप केलेले आहेत. तर त्यांच्या हप्त्याला कात्री लागली आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे हप्ते त्यांनी शासनाने बंद केलेले आहेत. कारण का होय, नाही ही चूक काय झालेली आहे त्यांना भोवलेली आहे. बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून अपडेट येत आहे, म्हणजे सांगत आहेत की अजून थोडंसं त्यांना चान्स द्यायचा आहे. कारण परत ही के-वाय-सी करण्यासाठी शासनाने दिली होती, पण लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केली असं त्यांनी गृहीत धरून परत दुबारा के-वाय-सी करण्यासाठी त्यांनी दुर्लक्ष केले असल्या कारणानं ते के-वाय-सी त्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत. आणि मग त्यांचे हप्ते आता असेच जर शासनाने परत त्यांना चान्स नाही दिला, तर कायमचे असे अविरत चालणारी ही योजनेचे हप्ते आहेत, ते बंद राहणार आहेत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांचे पण फेब्रुवारीपासून हप्ते बंद होतील. पण के-वाय-सी करता-खेपी जे चूक दुरुस्ती होती ना, त्यांनी जे चेक मार्क लावायला दिले होता, होय नाही होतं, त्यातच काही लाडक्या बहिणींचं चुकलेलं आहे. जिथं नाही करायचं तिथं होय करण्यात आलं आणि जिथं होय करायचं तिथं नाही करण्यात आलं आहे. घाईगडबडीने झालेलं आहे. हे नजरचुकीने झालेले असल्या कारणानं त्यांच्या हप्त्याला कात्री लागली आहे. आणि जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणीचे हप्ते काय झालेले आहेत, तर स्टॉप झालेले आहेत. तर सध्या तरी स्टॉप आहे, तर त्याला काही पर्याय वगैरे नाही. आता काही लाडक्या बहिणींचे 2 हप्ते 3 हप्त्यापासून बंद पडलेले आहेत. तर त्यांची विचारणा होते, आमचे हप्ते बंद पडलेले आहेत, तर त्याला काही पर्याय व्यवस्था आहे का? चालू करण्यासाठी मग रिजेक्ट झाले तर का झाले? कशामुळं झाले? मग त्याला काय पर्याय आहे? दुरुस्तीला अद्याप शासन स्तरावर आणखीन काहीही पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्याची एडिट करता येत नाही आणि त्यानंतर दुबारा सध्या ही के-वाय-सी करता येत नाही. कारण 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्वच पात्र लाडक्या बहिणींना ही के-वाय-सीची प्रक्रिया करण्यास सांगितली होती. आणि आता ज्यांनी के-वाय-सी केली आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर काय करत आहे, शासन स्तरावर छाननी चालू आहे. आणि ती छाननी होईपर्यंत मग आणखीन तरी दुसऱ्यांदा चान्स येतोय का नाही हे सध्या अद्याप सांगता येत नाही. राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांची जी चूक दुरुस्ती आहे ती दुरुस्त करण्यासाठी आता येईल का नाही येईल असं काही सांगता येत नाही. आपण काही सांगू शकतही नाही. पण थोडंसं शासनाने थोडासा दिलासा दिला पाहिजे. थोडंसं आणखीन ज्यांचं जे चुकलं आहे होय नाही करण्यामध्ये आणि ते पात्रता निकषामध्ये बसत आहेत, अशा लाडक्या बहिणींना थोडासा चान्स द्यायला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, त्यांचे हप्ते जे बंद पडलेले हप्ते आहेत ते परत चालू होणार आहेत. कारण ते पात्रता निकष जे लावलेले आहेत, तुमचं फोर व्हीलर असेल, त्यानंतर 2.5 लाखापासून उत्पन्न असेल, कोणी पेन्शनधारक असेल, कोणी सरकारी कर्मचारी असेल, आहे का नाही? हे असे वेगवेगळे नियम लावलेले आहेत. काही लाडक्या बहिणी ह्या कोणत्याच नियमात बसत नाहीत. त्या पात्र आहेत हप्त्यासाठी असं म्हणावं लागेल. आणि हप्त्यासाठी पात्र असूनही त्यांना हप्ता त्यांचा बंद पडलेला आहे आणि ते हप्त्यापासून वंचित आहेत. अशा लाडक्या बहिणींना थोडीशी शासनाने संधी दिली पाहिजे. त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. के-वाय-सी केली आहे, पण थोडीशी चुकली आहे. अशासाठी चान्स दिलता, पण त्यांनी ह्याकडं लक्ष दिलं नाही. लक्ष न दिल्यामुळं मग हप्ते नोव्हेंबर, डिसेंबरचाही बंद पडलेला आहे. आता जानेवारीचा हे हप्ता येईन का नाही येईन? फेब्रुवारीचा हप्ता फक्त काय होणार आहे, येणार आहे, ज्यांनी के-वाय-सी नाही केली. पण तिथून पुढचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत. त्यामुळं के-वाय-सी करणं अनिवार्यच होतं.
पण चला ठीक आहे, ज्यांनी केले आहे तर त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन चालू आहे. ज्यांनी नाही केली त्यांचे हप्तेसुद्धा काय होणार आहेत, बंद पडणार आहेत. आणि काही बंद पडलेले हप्ते व्हेरिफिकेशनच्या अभावी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही हप्ते, काही लाडक्या बहिणींचे हप्तेसुद्धा चालू राहणार आहे. तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. घाई गडबड का म्हणजे घाबरून जायची गरज नाही. आता आपले हप्ते तर बंद पडणार आहेत. ही अविरत चालणारी योजना आहे. ही योजना, पण तुम्ही के-वाय-सी करता की बऱ्याच लाडक्या बहिणींनी चूक केलेली आहे. त्यामध्ये बरेच लाडक्या बहिणी काय झालेल्या असतात, स्टॉप झालेल्या आहेत, वगळलेल्या आहेत. त्यामुळं मग सध्या तरी त्यांना काही ऑप्शन आलेलं नाही. ऑप्शन आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे टाकला जाईल, दिला जाईल, सांगितलं जाईल. तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण नवनवीन योजनेचे, हे लाडक्या बहिणीविषयक असेल, नाहीतर आणखी शेतकऱ्याच्या विषयक असेल, अशा सर्व योजनेची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर काय होणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींना म्हणा, शेतकऱ्यांना म्हणा, पाहावयास ऐकायस माहिती होणार आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नवीन योजनेचे व्हिडिओ सारखे आपल्या यूट्यूब चॅनलवर काय होणार आहे, येत राहणार आहेत. धन्यवाद.